आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास. नाही 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 नाही, ही सर्कस नाही बरं का, किंवा कुठले शेतही नाही. हे आहे एक मोठं प्रदर्शन ज्याची एक फ्लॉप शो झाल्याची बातमी काल तुम्ही पाहिली असेल. हिंदी में एक मुहावरा है, खाया पिया कुछ नहीं, ग्लास फोडा 12 आना. अशीच काहीशी परिस्थिती जालन्यात सुरू असलेल्या प्रदर्शनाची झाली आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना आणि राज्य सरकारचा खादी ग्रामोद्योग विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जालना शहरातील शीतल गार्डन येथे 2 दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. आज शेवटच्या दिवशी देखील प्रतिसाद मिळालाच नाही, परंतु 1600चे हजार मात्र नक्की झाले बरं का. कारण उघड्यावर मंडप टाकून हे प्रदर्शन सुरू असल्यामुळे वानरांनी चांगलाच धुमाकूळ घातला आणि आधीच फ्लॉप शो झालेल्या या प्रदर्शनात आणखी भर पडली. कशी पहा हा वानरांचा धुमाकूळ. आज सकाळी 11 वाजतेचे हे चित्रीकरण आहे. यामध्ये भर कमी की काय म्हणून रात्री वानरांनी धुमाकूळ घातल्यानंतर स्टॉल धारकांनी वरिष्ठांना विचारून जागेमध्ये बदल केले, परंतु त्यावर देखील इथे वाद सुरू झाले. पत्रकाराला सांगितलं हे पुढे नेले माझे सगळे वानरांनी सगळं परेशान केले. मांजरा नाही हे सगळं अहो का आमचं काय, आम्ही आलोच बसमत सरांना दाखविलं, सरांनी मला जागा दिली मी बसलो. दोन्ही शासनाच्या या प्रदर्शनाचा उद्देश उदात्त असेल त्याबद्दल मात्र शंका नाही, परंतु हा उपक्रम राबविणारी यंत्रणा कुचकामी ठरली का ठरली असावी कुचकामी? तुम्हाला काय वाटतं? निधी नसेल का? अधिकाऱ्यांची इच्छाशक्ती नसेल का केवळ कागदोपत्री घोडे नाचवण्याचा हा प्रयत्न आहे? का केवळ शासनाकडून आलेला कार्यक्रम राबवून जबाबदारी झटकून टाकून मोकळं व्हायचं आहे? का आलेला निधी खर्च करणे मार्च अखेरपर्यंत बंधनकारक असल्यामुळे हा कार्यक्रम आटोपता घ्यायचा आहे? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. माझं नाव दिलीप राजेश्वरराव देशपांडे, मी वसमतहून आलोय. सर्वज्ञ म्हणून आमचं एक प्रॉडक्ट आहे, वनिता दंडे यांचं काम पाहतात. मी स्वतः स्टॉल लावण्यासाठी जालन्याला 25 तारखेला आलो सर. 25 पासून इथंच आहे. 25ला रात्री आम्ही जवळ स्टॉलमध्ये झोपल्यामुळं काही झालं नाही. 27 तारखेची घटना अशी झाली की 27 तारखेला माझ्याकडे मी त्या स्टॉलच्या तिथं सामान ठेवलं आणि माकडाने इतका हे केले की माझे हे जे पाकिट आहे हे 6 पाकिटं माझे पळून लावले. म्हणजे मी गोळा केले नाही, ते नुकसान होईल म्हणून तसेच टाकून दिले. ती क्रीमचे माझे पाकिटाचं सगळं तोंड हे केलं. परत ती पिशवी माझी कातरली, पिशवीमध्ये कातरून त्यांनी सगळं नुकसान केलं. साधारण माझं 2,500 ते 3 हजाराचे जे प्रॉडक्ट होते ते मला बाहेर टाकून दिल्यामुळे माझं संपूर्ण त्याचं नुकसान झालं सर. आणि परत रात्री डासांचा त्रास होता आणि ही गोष्ट तर हिच्यातलं तर सगळं आर्क पिऊन टाकलं त्या वानरांना आणि बाहेर बाटली टाकली होती. कृपया सर याची नोंद घ्या. आणि बाहेर गावून आम्ही आलेलो आहे आणि ह्याच्यामुळं रात्रीचं जेवण सुद्धा निकृष्ट दर्जाचं होतं. आणि म्हणायला गेलं तर त्यांनी सांगितलं की रात्रीचं जेवण आमच्याकडे नाही. फायदा किती झाला? धंदा किती? धंदा काहीच नाही सर. धंद्याच्या वेळी प्रेक्षक लोक येऊन पाहत होते, त्यांना मी स्वतः दाखवित होतो. साधारणतः 700 ते 800 रुपयाची विक्री झाली. आणि नुकसान 3,000. नुकसान माझं 3,000चं आणि 3 दिवस आम्ही 2 जण इथं बसून. हा सगळा तुमचा जाणं येणं राहण्याचा सगळा खर्च किती झाला? आमच्या ह्याच्या पदरून केला. तो खर्च किती झाला सगळा? साधारण माझा 1500 रुपये खर्च झाला. पूर्ण गाडीमध्ये सामान आणणं, तिथून मजुराचा खर्च सगळं करण्यासाठी माझे 1700 रुपये गेले खिशात. 1700 ते गेले. माकडाने 2,500-3 हजाराचं नुकसान केलं. माझे माकडानं वस्तू 4,000 रुपयाचा हा तुमचा नुकसान झालं आणि 700 रुपये मला मिळाले. त्याच्यामध्ये माझा सगळा रोजगार आणि माझ्याकडे जे मजूर आहे ते ज्यांच्या विधवा महिला आहेत अशांचं पोट भरण्यासाठी मी हा व्यवसाय करतो. दिलीप पोनेरकर, EDTV न्यूज, जालना.